बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण सध्या ढवळून निघालंय। या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावरती लावून धरली आणि यामध्येच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दर्शवला। त्यानंतर आता मृत संतोष देशमुख यांचं कुटुंब आज भगवानगडावरती जाणार आहे। महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन या प्रकरणामधील जे पुरावे आहेत ते महंत नामदेव शास्त्री यांना ते सादर करणार आहेत। आरोपीची मानसिकता बघण्यापेक्षा त्याच्यावर किती आरोप आहेत हे जर बघितलं असतं तर ही घटनाच घडली नसती। वेळीच ह्या लोकांना ज्यांनी पोषलेलं आहे, हे लोक ज्या ऑफिसमध्ये बसतात, ज्या फोटोचा आधार घेतात, जे फोटोवर गाडीवर फोटो टाकतात, त्या लोकांची मानसिकता खरं तर बघणं अपेक्षित होतं। तर मी त्यांची काय मानसिकता होती, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत आणि एकीकडे मस्साजोग गाव आहे, एकटे सरपंच नाही, संतोष अण्णा देशमुख आणि गाव यांची काय म्हणजे यांचं काय स्टेटस आहे ते आणि हे मला एवढीच गोष्ट बोलण्यासाठी महाराजांची भेट घ्यायची। त्यांना एक चापट दिसली, माझ्या वडिलांच्या अंगावरचे कित्येक घाव त्यांना का नाही दिसले? त्यांना तर किती हाल करून मारलं। म्हणून आम्हाला एक वाटतं की न्यायाधीश जरी असला तरी तो दोन्ही वकिलांच्या बाजू ऐकून घेतो आणि नंतर सुनावणी करतो। या केसमध्ये करायचंय काय? फक्त आम्हाला त्यांनी म्हणजे आम्हाला एवढं वाटतं की त्यांनी एकदा तरी आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती आणि नंतर वक्तव्य करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।